दरम्यान केवळ आरोप करण्यापेक्षा तपास यंत्रणांना पुरावे द्यावेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात. पाहूया. त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्यायव्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे, माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा झाली. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती ह्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्री जो दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडकमधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.